तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही हे मिल्क चार्जर आणलं, याला किती दिवस झाले? 4 महिन्यापासून कंटिन्यू चालू केलं. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी वापरलं होतं एकदा, या गायला दिलं पण ती गाय एकदम सुधारली होती. पण नंतर मग ती परत त्याला गॅप पडला. मग आता या वर्षी मी डायरेक्ट कंटिन्यू किती दिवस झाले चालू करून? 4 महिने कंटिन्यू झाले. तुम्हाला सुद्धा वापरायला लावलं? हा, मी म्हणजे 8-10 शेतकऱ्यांना कमिशन मिळत असेल? कमिशन आहे का नाही? ए, गोम राहते गोम. किती कमिशन मिळत सचिन? कमिशन नाही, काही नाही, फक्त कसं आहे गाया लोकांच्या चांगल्या व्हावं. 3 बॅगा 25 किलोच्या नंतर बकेट तुमच्या 4 दिसत आहे. 5 एक दिली एक जणाला. एक दिली. हा, म्हणजे मोकळी झाली. ओके, मला सांगा एवढं तुम्ही वापरलंय किती दिवसात? 4 महिने झाले आता. 4 चौथा महिन्यामध्ये? चालू आहे आता, चौथा चालू आहे. चौथं चालू आहे, म्हणजे महिन्याला 3 25 किलो चालू आहे तुमचं? हा, महिन्याला. किती गाय आहे सगळ्या? गाया मी 10 गायांना देतोय. आता कालोडीला चालू केलं या महिन्यापासून. त्यांना काय द्यायचं उगाच? त्या जेव्हा जनायला येतील ना, जेव्हा गाभण नाही राहणार तेव्हा टाकायचं त्याला. फॉस्फरस वाढेल त्यांचा, मॅग्नेशियम कमी होईल, कॅल्शियम कमी होईल, आदबतील तेव्हा खाऊ घालायचं. 10 गाया तुमच्याकडे होत्या, तर 10 गायांचं तुमचं दूध किती सरासरी? 80-90 पर्यंत जायचं एवढ्या गायांचं. तुमच्या गाया सगळ्या 20+ आहे. हा, 20+. 20+ गायांचं तुमचं वर्षाला किती वर्षापासून गोठा आहे तुमचा? 10 वर्षापासून. मला सांगा सरासरी उत्पन्न किती शिल्लक राहतं तुमचं? 1-1.5 लाख 1.5 लाख रुपये राहायचं असं. म्हणजे सगळं जाऊन चारा विकत राहायचं ना. चारा विकतचा असू द्या तरी लाख रुपये शिल्लक राहतात. कसे ते मी सांगतो तुम्हाला. आता तुमच्याकडे 1.5 लाख रुपये शिल्लक राहायची. बरं, 1.5 लाख रुपये शिल्लक का राहायचे? तर तुम्हाला कुठला खर्च आणि कुठलं नुकसान होतं तेव्हा? पहिला तुम्ही मुद्दा सांगितला का आता किती दूध निघतंय तुमचं? 135 पर्यंत गेलं. 135 पर्यंत गेलं होतं हे चालू केल्यावर. आणि पूर्वी 70-80च्या पुढे कधीच गेलं? 85-90 पर्यंत जायचं. 90 पर्यंत जायचं. 90चं 135 म्हणजे किती वाढलं? 45 लिटर, 50% दूध वाढलं. दवाखाना बंद झाला. पूर्वी दवाखाना किती व्हायचा वर्षभरात? वर्षभरात डॉक्टरचे 8-10 हजार रुपये फी व्हायची. बाकीचा वेगळा राहायचा, म्हणजे तरी 35-40 हजार. म्हणजे 35-40 हजाराचा तुमचा काय वाचला? कारण त्यात मिनरल मिक्सचर वगैरे सगळंच, औषधं गोळ्या, काही गायी आदबली, त्या डायरिया झाला, किंवा तुमच्या गोट्यामध्ये मस्टॅटिस वगैरे, गोचीड वगैरे व्हायचं ना, व्हायचं. त्याचे औषध चालू होते. हा, मग एखादी सड बाद व्हायचं असं कधी. म्हणजे मस्टॅटिस झाला, तुमचं दुधाचं किती नुकसान होतं? महिना जातो त्याच्यामध्ये. हा. म्हणजे महिनाभर दूध डायरेक्ट काय होतं? गायब. कधी डायरेक्ट सड बी गायब होतं. मला सांगा, 10 गाया असतील तर एका गायीला तरी हा सिरियस प्रॉब्लेम होतोच. 10 गायांमधली एक गाय तरी भाकड वर्षभर राहतीच. मग मला सांगा, एक गाय भाकड राहिली, किती लाखात नुकसान झालं? 1 लाखाचं. मास्टायटिस झाला 2 गायांना, कमीत कमी किती हजार नुकसान झालं? 40 हजाराचं. खर्च 5-7 हजार रुपये. त्यांचं दूध नासलं ते धरलं नाही तुम्ही. ओके, 2 फरक कळले. आता तिसरा फरक, तुमच्या गायी दूध चालू झाल्यानंतर, व्यायल्यानंतर किती महिने फुल दूध द्यायच्या? 3-4 महिने द्यायचे. 2.5-3 महिने. हा, हे चालू झाल्यावर नाही, ते 7व्या महिन्यापर्यंत दूध दिलं, म्हणजे अशी एक गाय ना, नाही का, म्हणजे 20 लिटर देत राहिली. टाळ्या वाजवायला पाहिजे.